आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी माझी महापौर सागरजी नाईक आहे. सागरजी, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे. खरं तर आज भाजपचा जो जो प्रचार त्याला सुरुवात झालेली आहे. प्रभाग क्रमांक 22 मधून आज आपण उमेदवारांसाठी प्रचारासाठी मैदानाच्या रिंगणामध्ये उतरला आहे. काही भावना? प्रभाग क्रमांक 22 मधून आणि इतर सर्व प्रभागामधून भाजपचे उमेदवार हे या लढतीसाठी सज्ज आहे आणि सज्ज होत असताना ते विजयासाठी सज्ज आहे. या प्रभाग क्रमांक 22 मधून आमचे 4 उमेदवार त्या ठिकाणी काश्यप पाटीलजी, विजयजी साळेजी, उषा यमगरजी, डॉक्टर प्रणाली पाटीलजी हे आणि त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष राजेशजी पाटीलजी यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागामध्ये आणि नाईक साहेबांचं विजन आणि मंदा म्हात्रेंजीचा आशीर्वाद या माध्यमातून या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार हे विजय होते असा पूर्ण विश्वास आहे. कारण की लोकांना समजलेलं आहे की हे शहर कोणाच्या हातामध्ये शोभून दिसतं, या शहराचा विकास कोणाच्या हातामध्ये आहे. त्या ठिकाणी इतर पक्षाच्या बटनाकडे बटन दाबायचं का हा प्रश्न सर्वांच्या मनामनात आहे. का तर त्यांच्या नेतृत्वाने नवी मुंबईपेक्षा चांगलं शहर त्यांच्या भागामध्ये केलेलं आहे का, हे प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. आणि नवी मुंबई शहर हा प्रत्येक गोष्टीमध्ये नंबर 1चा शहर त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी त्याची ओळख आहे आणि ते नाईक साहेबांच्या विजनमुळे त्या ठिकाणी ओळख आहे. ज्याप्रमाणे देशामध्ये मोदी साहेबांचा करिश्मा चालतो, त्यांचं कार्य चालतं, राज्यामध्ये फडणवीस साहेबांनी काया पलट करून टाकलेला आहे, त्याचप्रमाणे लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या विकास सरलीनुसार एवढ्या कित्येक वर्षापासून हे विकासच या सर्व प्रश्नाला, सर्व कानांना उत्तर त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जनता ही कमळाच्या पाठीमागे, आमच्या सर्व उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील असा पूर्ण विश्वास आहे आणि या महापालिकेवरती भाजपचाच झेंडा फडकेल असा पूर्ण विश्वास आहे. यावेळी आपल्या निवडणुकीसाठी काय विजन असणार आहे? या ठिकाणी वॉटर गटर मीटर हे दुसऱ्या पालिकेमधले प्रश्न आहेत. दुसऱ्या पालिकेमध्ये जशा नागरिकांच्या समस्या आहेत तशा या पालिकेच्या समस्या नाही, पण या नागरिकांचं जीवनमान वाढवायचं त्या दृष्टीने आम्ही कार्य करणार आहोत. आता डॅम स्वतःचा आहेच, पण आता दुसरं डॅम बनवण्याची आम्ही प्रणाली चालू केलेली आहे. कारण हे पाण्याची आवश्यकता ही पुढे देखील वाढणार आहे. पोशी धरणाची आम्ही त्या ठिकाणी तयार केलेली आहे. कचऱ्याची विल्हेवाट, कचऱ्यापासून गॅस निर्माण करण्याचा आम्ही प्रयोग करत आहोत. STPचं पाण्याचा पुनर्वापर त्या ठिकाणी करण्याचा आम्ही करणार आहोत. पाणी वाचणं म्हणजे पाणी उपलब्ध होणं या दृष्टीने आम्ही काय करतोय. सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टीने, सगळ्या शाळा या अव्वल दर्जाच्या इंग्लिश मिडियमचं शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्याचं काम करणार. त्याचबरोबर वाशी येथे 100 बेडचा ICU बेड, वाशीचं मेन हॉस्पिटल, मदर हॉस्पिटल आणि एक्सटेंडेड विंग्स नेहरू आणि बेलापूरचं, ऐरोलीचं, अशा अनेक, आता जर तुम्हाला बोलायला गेलो एवढं विजन ते आम्ही एका या इंटरव्ह्यूमध्ये बोलू शकणार नाही आणि एवढा विचार दुसरा पक्ष करत नाही. तर एवढंच सांगेन की या शहराच्या विकासाच्या दृष्टीने जर कोण विजन ठेवतं तर लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी या शहराच्या विकासासाठी ते विजन ठेवतो. आज नवी मुंबई शहर हे भांडगुळासारखं नाही. दुसरे शहर ही शासनाची भांडगुळं झाले, शासनाच्या निधीशिवाय ते चालू शकत नाही. पण क्रिसिलच्या AA+, एकमेव महापालिकेला AA+ ची रेटिंग आहे. हे सर्व आम्ही सर्वजण या नागरिकांच्या विश्वासामुळे, इकडच्या नेतृत्वामुळे आणि विजनमुळे झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अधिक याची प्रगती या ठिकाणी ते रिडेव्हलपमेंटचा खूप टेक्निक आलेलं आहे. तर सेल्फ रिडेव्हलपमेंट कशा पद्धतीने ते करू शकतात, लोकांचा पैसे न येता त्या दृष्टीने लोकांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी लोकाभिमुख कार्य करण्याच्या दृष्टीने आम्ही कार्य करतो. सागरजी, आपण देखील एक उमेदवार आहात. आपण स्वतःचा प्रचार कधी करता? मी आज सकाळी आमच्या प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी फोडलेला आहे. त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष माझ्या लोक तिकडच्या ओळखीत, माझ्या ते माझं घरच आहे. तर तिकडे माझा प्रभाग क्रमांक 13, कुटुंब मेरा, अशा प्रकारचं ब्रीद वाक्य मी तिकडे केलेलं आहे. तिकडच्या नागरिकांचं भरभरून मला प्रेम, ते मला जेव्हा मी तिकडे कधी पण जायचो, नगरसेवक नव्हतो तेव्हा, बोलायचे साहेब तुम्ही यावेळेस उभे राहा, साहेब तुम्ही यावेळेस उभे राहा. त्यामुळे मी त्या ठिकाणी त्यांच्या उमेदीला हे करण्यासाठी, त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी, या सभागृहात जाण्यासाठी आणि या शहराचं विजन लागू करण्यासाठी मला त्यांनी संधी दिलेली आहे. त्यामुळे त्या संधीचं मी सोनं करून दाखवेन असा पूर्ण विश्वास. आपण खरं तर आता एक वाक्य म्हटलं की सभागृहात जाण्यासाठी म्हणजे सागर नाईक हेच महापौर समजायचंय का? पक्ष या ठिकाणी जो निर्णय घेईल, पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय घेईल, मी आता नगरसेवक पदाच्या शर्यतीत उभा आहे. ती 15 तारखेची माझी पहिला शर्यत आहे. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्याची माझी ती कार्य असणार आहे. महापौरचा प्रश्न नंतरचा आहे. पहिला सभागृहामध्ये पूर्ण मेजॉरिटी भाजपाची घेऊन यायची आणि भाजपाचा महापौर बसणं
हेच खरं आमचं उद्दिष्ट आहे. नक्की धन्यवाद. खरं तर ही आपल्यासोबत होते माजी महापौर सागर नाईक. भाजपचा महापौर बसणं हे आमचं उद्दिष्ट आहे, अशी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सहा, मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.